हॅलो फ्रेंड्स, आज संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण डबल कटोरीची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर मी इथे आपली जी प्लेन साधी कटोरी आहे त्या कटोरीवरून डबल कटोरीचं कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे। तर आता आपली साधी जी कटोरी आहे ती अगोदर अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे। आपण जी वाढवलेली कटोरी असते ती कटोरी आहे ही। आता याला चारही बाजूने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग आपण पुढचा भाग पाहूया। तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला भेटतील। आता चारही बाजूने मार्किंग करून झाला आहे। आता आपण ह्याला सेंटर पॉईंट देऊन घेणार आहोत। आता पुन्हा ती कटोरी घ्यायची आणि अशी मध्यावर ठेवायची। सेंटर पॉईंट म्हणजे आपला जो टक्स पॉईंट असतो तो टक्स पॉईंट। आता टक्स पॉईंटला इथं मार्किंग केली आहे, दोन्ही साईडला पण मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण इथे थोडंसं चेंजेस होतात डबल कटोरीमध्ये। फार काही चेंज नसतं, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जो टक्स पॉईंट आहे त्या टक्स पॉईंटच्या सेंटरला बरोबर दोन्ही साईडने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जो सेंटर पॉईंट आहे तिथे पण मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण तिथपासून आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं असतं। तर आता आपण पुन्हा ती कटोरी या पॅटर्नवरती ठेवूयात आणि सेंटर पॉईंटचं जे आहे ते मार्किंग करून घेऊया। पण हे पहा, अशा पद्धतीने सेंटरला ठेवायचं आहे आणि सेंटर पॉईंटचं मार्किंग इथे डार्क करून घ्यायचं आहे। आता खालच्या बाजूने आपण टक्स घेणार आहोत ते 1.5 इंचाचे, कारण आपण कटोरी वाढवताना जेवढे तुम्ही 1.25 इंच ठेवले असेल तर 1.25 इंच आणि 1.5 इंच ठेवली असेल तर 1.5 इंच। मी 1.5 इंचाची ठेवलेली आहे, तर दोन्ही बाजूने 1.5 इंच आणि वरच्या बाजूने 34 साईज चेस्ट आहे तर 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। जशी चेस्ट साईज असती त्यानुसार वरच्या टक्सचं मार्किंग बदलतं। आणि आता हे 1.5 इंचाचं मार्किंग करून झाल्यानंतर वरच्या बाजूला जो सेंटर पॉईंट आपण दिलेला आहे त्या सेंटर पॉईंटला जे आपलं टक्सचं सेंटर पॉईंट आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। आता हे जोडून झाल्यानंतर आपण वरती जो सेंटर लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती 1.25 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण इथपासून आपण जो कटोरी आहे याला गोल शेप देणार आहोत। आता हे दोन्ही पॉईंट जो सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटला जोडून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचे दोन्ही पॉईंट। इथे नॉर्मल गोल असा आकार आला पाहिजे। आता हे मार्किंग आपलं करून झालेलं आहे, हे पहा। आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया। आता कटिंग करताना अगोदर आपण साईडचं कटिंग करून घेऊया। ही कटोरी पण खूप छान बसते। ज्यांना कटोरीला जास्त टक्स आलेले आवडत नाही अशा लोकांसाठी ही कटोरी परफेक्ट आहे। या कटोरीला जास्त टोक आल्यासारखं वाटत नाही, म्हणून ही कटोरी शिवली जाते आणि पफ पण खूप छान येतो ह्या कटोरीला। आता आपण साईडचं मार्किंग कटिंग केलेलं आहे। आता जी सेंटर लाईन आहे ते सेंटर लाईनचं कटिंग करून घेऊया। पाहू शकता आता खालचा भाग तयार झाला आहे। आता जो वरचा भाग आहे तो आपण 1.25 इंचाचं जे मार्किंग केलं आहे तेही कटिंग करून वेगळं करायचं आहे। आता ही कटोरी आपण वाढवणार आहोत, तर ती वाढवायची कशी? अस्तरवरती ज्यावेळेस आपण हे पॅटर्न ठेवायचं आहे तर दोन्ही बाजूच्या कटोरीचं अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। पाहू शकता खालच्या अस्तरवरती आणि ब्लाऊजच्या पॅटर्नवरती मी कटिंग केलेलं आहे। खालच्या भागाला जसं अर्धा इंच मार्किंगचं वाढवलेलं दिसतंय तसंच वरच्या बाजूलाही अर्धा इंच मार्किंग मी वाढवून घेतलेलं आहे आणि कटिंग केलेलं आहे। आता ही जी फ्रंट साईड आहे तिची मार्किंग करून घ्यायची आहे। आता हे दोन्ही भाग वेगळे करायचे आहेत खालचे आणि हे असे एकमेकांवर ठेवायचे आहे। आता अस्तर ब्लाऊजच्या आतल्या बाजूने ठेवून त्याला जोडून घ्यायचं आहे।
आता दुसराही खालचा भाग सेम त्याच पद्धतीने जोडून घेऊ. आता हे चारही भाग जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या पॅटर्नचंही सेम तसंच एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता खालचं पॅटर्न तयार झालं आहे. आता वरचं पॅटर्नचंही सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. वरचे दोन्ही पीस एकमेकांवर ठेवायचे आणि दोन्ही साईडला शिलाई करून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. हे पॅटर्न तयार झाले आहेत. हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पॅटर्न तयार झाले आहेत. आता आपण याचं स्टिचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. तर त्याआधी आपण काय करायचं आहे, खालच्या बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत. आता खालचा जो आपण टक्स पॉईंट ठेवलेला आहे त्या टक्स पॉईंटपासून 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि वरती जे 2.5 इंचाचं मार्किंग आपण करून घेतलं होतं तेही करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला सरळ शिलाई मारून घ्यायची, जी सरळ लाईन आपण आखली होती अशीच. आता पुन्हा एकदा याच्यावरती एक दाब शिलाई मारून घ्यायची, डबल शिलाई. आणि आता ते थोडासा पार्ट कट करून हा खालचा भाग कटोरीच्या वरच्या भागाला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे की जो आपण मार्जिन सोडलेला आहे अर्धा इंच त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तर कटिंग करताना मात्र अस्तरचं अर्धा इंच मार्जिन वाढवायचं हे लक्षात ठेवायचं आहे, नाही तर कटोरी कमी पडते. हे पहा अशा पद्धतीने जे आपण पेपर पॅटर्न आहे ते ज्यावेळेस आपण अस्तर कटिंग करायला घेणार आहोत तर खालच्या बाजूचं वरच्या बाजूने आणि वरच्या बाजूचं खालच्या बाजूने ज्या मध्ये आपण जोडणार आहोत तिथे अर्धा इंचाचं मार्किंग वाढवून घ्यायचं, म्हणजे कटोरी कमी पडत नाही. आता दुसऱ्या कटोरीचंही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. टक्सचं मार्किंग करायचं आहे, टक्स द्यायचं आहे आणि टक्सची जी लाईन आहे ती बरोबर वरती घ्यायची आहे. ह्याला पुन्हा एक डबल टिप मारून घ्यायची जेणेकरून शिलाई पॅक होईल. हे पहा अशा पद्धतीने. आणि हा पॅटर्न पुन्हा वरच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली डबल कटोरीचं कटिंग आणि स्टिचिंग तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पाहू शकता किती छान असा पफ तयार झाला आहे आणि आपली डबल कटोरीही तयार झालेली आहे.